मला आता 4 वर्ष झाले माझ्याकडे EV येते. मी आता 50,000 किलोमीटर रनिंग झाली त्याची माझी. नाही, कारण गाडी नवीन आहे, सो EV तेवढ्यासाठी तर नाही घेऊ शकत. नाही वापरत मी, सायकल आहे माझी. बाहेर पडायला चान्स नाही. मेट्रो वापरा म्हणतात. मेट्रो आणायची कुठून? आमच्या तिथपर्यंत मेट्रो नाही आहे. आम्ही किती गावाच्या बाहेर राहतो. मी पण वापरेल, पण सध्या माझ्याकडे या 3 गाड्या आहेत, त्याच्यामुळे मी वापरत नाही. तर प्रेफर करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही काय. आणि प्रत्येक वेळेला आपण काय BRT बस किंवा मेट्रोला जाऊ शकत नाही. 30 मिनिटात तर मी स्कूटरनीच कॉलेजला पोहोचतो, तर काय पॉईंट नाही वाटत मला पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करण्याचा. किती ऊन आहे वरती, उन्हाने आणि जळून जाते ना, त्याच्यामुळे नाही वापरत आहे. If there is no option, then we'll shift to the cycle temporarily. गोष्ट मोदींपर्यंत गेली पाहिजे आणि त्यांनी तोडगे काढलेच पाहिजेत. मोदीजींनी सांगितलं की इलेक्ट्रिक व्हेकल वापरा. तुमचे इलेक्ट्रिक व्हेकल नाही आहेत? हे होणारच होतं. पेट्रोल डिझेलच्या किमती इतक्या वाढलेल्या आहेत. म्हणजे पिंपरी चिंचवड यासारख्या भागांमध्ये तर काही पेट्रोल पंपावरती त्यांनी बोर्ड लावलेले आहेत, पेट्रोल संपलंय, डिझेल संपलंय. काही अफवा पसरत आहेत. आणि विषय असा झाला आहे की मी सामान्य जनतेला जाऊन प्रश्न विचारणार आहे की तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल वापरणार आहात का? म्हणजे मोदींनी असा सल्ला दिलेला आहे की तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल वापरू शकता, वर्क फ्रॉम होम करू शकता किंवा शक्य असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करू शकता. पण मोदींनी जे आवाहन केलेलं आहे की इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर करा, तर सामान्य जनता हा डिसिजन मनावर घेईल का? हे आवाहन सामान्य जनता ऐकेल का? हेच आज मी विचारायला चालली आहे. चला बघूया जनतेची काय मत आहे. मोदींनी आवाहन केलेलं आहे की इलेक्ट्रिक व्हेकल वापरा, तर तुम्ही EV वापरणार का? काही त्याबद्दल विचार केलाय का? माझी EVच आहे, ओला आहे. EVच आहे. मग ज्यांच्याकडे EV नाही आहे किंवा जे वापरत नाही त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? घ्यावी त्यांनी, पण गव्हर्नमेंट थोडंसं सबसिडी द्यावी, जेणेकरून त्यामध्ये थोडेसे रेट कमी झाले तर लोकांना घ्यायलाच परवडेल. ओके, कसं वाटतं EV वापरून? मला आता 4 वर्ष झाले माझ्याकडे EV येते. मी आता 50,000 किलोमीटर रनिंग झाली त्याची माझी. मग मला सांगा, EV परवडती का पेट्रोल डिझेलच्या गाड्या परवडतात? EV परवडते कधी पण. आणि पेट्रोल डिझेलला लाईनीत उभं राहायला लागत नाही. घरी गेलं का आपलं लावलं चार्जिंग होऊन जातं. सिटीत फिरण्यापुरती चांगली आहे ती, कारण तुम्ही जर बाहेर आउट ऑफ जायचं म्हटलं तर तुम्हाला मोठ्या गाड्यांशिवाय पर्याय नाही. सध्या तर मी पेट्रोलवरच माझी गाडी आहे. आणि EVमध्ये काही म्हणजे EV काही प्रॉब्लेम येतात ना, टेक्निकल इश्यू काही आहेत वाटतं, तर त्यामुळे ते एकदम त्यावर डायरेक्ट शिफ्ट व्हायला थोडंसं प्रॉब्लेम जाईल. पण आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यात, महाग झालंय, तरी सुद्धा तुम्ही ही गाडी वापरणार? आता सध्या तर ऑलरेडी आहेच माझ्याकडे गाडी. भविष्यामध्ये विचार केला जाईल, पण सध्या तर आहे तीच यूज करणार. आता बघू, पुढच्या आत्ताच गाडी घेतली मी पण पेट्रोलची. मला 1.5 महिन्यात झाले मला घेऊन. बघू आता काय होते. पण आता 3 महिन्यापूर्वी गाडी घेतली आणि 1.5 आता महिना काय? झाले आता. 1.5. फक्त 1.5 महिना झाला. आता पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, आता काय पाणी होतणार, त्यात काय करणार? आता काय सांगायचं आता त्यांना. बघू आता पुढं कसं काय होतंय आता. पण काय विचार काय केलाय? विचार तर काय नाही अजून माझं. बघू आता कामावर तसं पगार बिगार ते परवडणार नाही. तसं आहे, आता गाडीचं काय ठेवायच लागणार. तसंच आता पहिले येत होतं चालत, तसंच घ्यावं लागतं. तसंच 1.5 महिने झालेत गाडी घेऊन आणि अचानक पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या. हे कळाल्यावर काय होतं? म्हणजे काय, कसं फील झालं, कसं वाटलं? लोकच फिरताना अजून काय बोलायचं. तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल वापरणार का? नाही वापरत मी, सायकल आहे माझी. काय गाडी वापरत नाही मी. माझा मुलगा वापरतो घरी. इलेक्ट्रिकचीच आहे आमची ती. मग जी लोक पेट्रोल डिझेलच्या गाड्या वापरतायत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? काही ह्या वापरा म्हणून सल्ला देऊ त्यांना. वापरायला पाहिजे, फक्त हळूहळू सुरुवात करायला पाहिजे ना त्याची. पेट्रोलची गाडी बघून भीतीच वाटते नाही? प्रश्नच नाही. आता एवढं पेट्रोल महागलंय, आम्ही काय करायचं? आणि मोदी म्हणतात की इलेक्ट्रिक गाड्या वापरा. आपल्याकडे तेवढं आहे का? इंधन तुम्ही कमी वापरा. आता आपल्याला जर ह्याचंच नाहीच आहे काही इंधन वगैरे वापरायला, तर पाहिजेलच. बाहेर पडायला चान्स नाही. मेट्रो वापरा म्हणतात. मेट्रो आणायची कुठून? आमच्या तिथपर्यंत मेट्रो नाही आहे. आम्ही किती गावाच्या बाहेर राहतो. आम्ही येणार कसं? सकाळी 8ची ड्युटी, त्या टायमात होणार आहे का? सामान्य लोकांचे पूर्ण हाल केलेले आहेत ह्यांनी, खरंच हाल केलेले आहेत. ते तसं होता कामा नाही आहे. ह्यांनी काहीतरी त्याच्यावर काहीतरी करायलाच पाहिजे. खरं सांगते. पण तुम्हाला असा प्रॉब्लेम जाणवला का? पेट्रोल पंपावरती गेलाय आणि पेट्रोलच नाही, असं झालंय का? आत्ता तरी सध्या नाही, पण मागच्या वेळेस खूप गर्दी होती. लाईन क्यूला राहिले की आता म्हणे पेट्रोलचा संप होणार आहे. असं अचानक म्हटल्यावर काय करणार? सामान्य लोकांनी करायचं काय? खरं आहे की नाही? हेच, बाकी काही नाही. हे अशा अचानक जर सगळ्यात आता सांगतात लॉकडाऊन होणार आहे, सामान्य लोकांनी काय करणार आहे? खरं सांगा तुम्ही. एक्सक्यूज मी, मोदीजींनी सांगितलं की इलेक्ट्रिक व्हेकल वापरा. मोदीजींनी सांगितलं की इलेक्ट्रिक व्हेकल वापरा. तुमचे इलेक्ट्रिक व्हेकल नाही आहेत?
नाही येत, ह्या तुमच्या नाही येत का? मी पण वापरेल, पण सध्या माझ्याकडे या 3 गाड्या आहेत त्याच्यामुळे मी वापरत नाही, तर प्रेफर करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही काय. पण मग आता पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतात, परवडतंय का? परवडायचं काय, आता जागतिक दृष्ट्या सगळं ते तुम्हाला जे काय चाललंय ते माहिती आहे सगळं, त्याच्यामुळं रेट वाढलं तर काही चुकीची गोष्ट नाही आहे ती. त्यांना ताण पडतोय म्हणून ते आपल्यावरती ताण टाकतात, ते दुसरं काय अजून त्याच्यामध्ये. पण आता तुमच्या 3 पेट्रोल किंवा डिझेलवरच्या गाड्या असतील बरोबर, पेट्रोलच्याच गाड्या. पेट्रोलच्या गाड्या आहेत. मग तुम्ही काय ह्याच्यावरती पैसे तुमचे वाचवण्यासाठी काही सोल्युशन काढलंय का? 3 गाड्या आहेत त्याच्यापैकी एकच मी वापरतो, 2 मुलं जी आहे, एक वर्क फ्रॉम होम करतो आणि एक कंपनीची गाडी यूज करतो, त्याच्यामुळं जास्त ताण पडत नाही. मलाच फक्त बाहेर जावं लागतं त्याच्यामुळे मी ती वापरतो, ते म्हणजे आवश्यक आहे. आणि प्रत्येक वेळेला आपण काय BRT बस किंवा मेट्रोला जाऊ शकत नाही, आणि माझ्यासारखा एजेड माणूस 60 वर्ष वय असलेला जिने चढणार कधी उतरणार कधी, मग त्याच्यापेक्षा ही गाडी प्रिफरच करतो. रेट वाढलं तर एवढं काय त्याचं भाव करायची गरज नाही आहे, काही नाही, म्हणजे टेन्शन नाही काय, टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात नाही घ्यायचं. जो होता अच्छे केले होता होईल लवकरच सगळं चांगलं होईल. आणि होईल. बघा हे काय आपलं माझ्या एकट्याकरता हा प्रॉब्लेम नाही आहे, सगळ्यांकरताच आहे. जे मीडियम माणूस आहे, श्रीमंत आहे, लहान आहे, गरीब आहे, सगळ्यांकरताच हा प्रॉब्लेम आहे ना. तर माझ्या एकट्याकरता आहे, तुमच्याकरता पण तो प्रॉब्लेम आहे. EV वापरणं हे पर्सनल चॉईस पाहिजे ॲक्च्युली. असं कोणी अपील केलं आहे म्हणून वापरावी हे माझं म्हणजे मत नाही आहे. अजून तर म्हणजे जितकं आता डोनाल्ड ट्रम्प वगैरे म्हणतात की आम्ही तर EV बिलकुल वापरणार नाही वगैरे, आम्ही तर फॉसिल फ्युएलच सगळे संपवणार. आता आयडियली ह्यांनी केस हे द्यायला पाहिजे की बेस रियालिटी काय आहे आता इंडियात, की पेट्रोलचे रिझर्व्स किती आहेत वगैरे, त्याप्रमाणे मग लोकांना त्यांचं जे डिसिजन घ्यायचे ते घेतील ना. मग असं आहे. पण पेट्रोल डिझेल इतकं महाग झालं, तुला परवडतं का? परवडत तर आत्ता 3 रुपयांनी वाढलं बरोबर, आता हे वाढत गेलं तर प्रॉब्लेम होणार आहे नक्कीच. पण बघू आता फ्युचर काय होल्ड करतं ते माहीत नाही. आता पण तू काय करणार मग? मी काय करणार, काय पेट्रोल डिझेल आता ही मी नवीन घेतली गाडी, हां आता त्याच्यानंतर आलंय डिसिजन, तर थोडा हे फिक्स आहे तो. कसं वाटतंय मग आतून? थोडं खराब वाटतंय पण ठीक आहे. आता वॉर वगैरे होतोय तर कन्सिडर ते आहे तर ठीक आहे. आता काही करू पण नाही शकत गव्हर्नमेंट. पब्लिक ट्रान्सपोर्ट पुण्यात वापरणं थोडं अवघड आहे, कारण बसचं टायमिंग वगैरे. मी आधी जायचो कॉलेजला पब्लिक ट्रान्सपोर्टनी, तिकडे बसची फ्रिक्वेन्सी आधी होती 15 मिनटं, ती वाढून झाली 30 मिनटं. मग 30 मिनटात तर मी स्कूटरनीच कॉलेजला पोचतो, तर काय पॉईंट नाही वाटत मला पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करण्याचा. मी EVच घ्यायची म्हणून अशी EV नव्हती घेतली. मला ही जी गाडी आहे, ही जी ब्रँड आहे, ह्याच्या गाड्या आवडतात म्हणून मी घेतली. अल्ट्राव्हायलेट ब्रँड आहे ह्याचा, तर ह्याच्याबद्दल रिसर्च केलेली मी, तर ही गाडी बरीच चांगली वाटली बाकीच्या EV सोबत कम्पेअर केली, म्हणून ही घेतली. मला जरा सांग ना EV बद्दल काहीतरी, परवडती का? बरंच परवडते. पेट्रोल डिझेलच्या गाड्यांपेक्षा? हो, खूप परवडते. किती वर्ष झाली घेऊन? 1 पण वर्ष नाही झालं, लास्ट नोव्हेंबरलाच घेतलेली. कसा एक्सपिरियन्स? मेन तर ॲडव्हान्टेज ह्याचा हा आहे की त्याला मेंटेनन्स खूप कमी आहे. पेट्रोल नाही लागत, ऑइल चेंज नाही लागत, तसे खूप ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचे, म्हणून मी घेतली. मेन तर मेंटेनन्समुळेच, आणि टाईम पण बराच असतो. EV तेवढ्यासाठी तर नाही घेऊ शकत. पण काही विचार चालू आहे का डोक्यात EVच घेऊया बाबा, मित्राची पण आहे, आपल्या भावाची पण आहे, काय बघू. खूपच जर परवडलं नाही तर मग शॉर्ट प्लॅन करता येईल. चांगलं आहे ना इलेक्ट्रिक वापरल्यावर. पण मग तुम्ही वापरणार का रिक्षा? नाही वापरणार. का हो? इलेक्ट्रिकवाला असल्या उन्हात चालते का ते? काय प्रॉब्लेम येऊ शकतो मला सांगा ना. उन्हात असल्यावर किती ऊन आहे वरती, उन्हाने आणि जळून जाते ना, त्याच्यामुळे नाही वापरता येते. मीच काय कित्येक लोक इलेक्ट्रिक नाही वापरत. माझ्याकडे नाही आहे. तुम्ही काही विचार केला घ्यायचा वगैरे? अजून नवीन घेतलं आता. नवीन घेतली आहेत का? आता म्हणजे 6 महिने झाला असेल. बापरे. मग आता तर पेट्रोल डिझेलच्या किमती वाढायलाच लागल्या. सायकल शिफ्ट टू सायकल. म्हणजे काय ठरवलं तुम्ही मग आता? सध्या तर अवेलेबल आहे, सो नो इश्यू. इफ देर इज नो ऑप्शन देन विल शिफ्ट टू द सायकल टेम्पररली. परत सिच्युएशन नॉर्मल झालं की परत त्याच्यावर शिफ्ट होऊ. सायकल घेऊनच जायचं आता असं ठरवलंय? हो, सध्या तर दुसरं काही ऑप्शन नाही, बिकॉज ऑलरेडी आय हॅव इन्व्हेस्टेड 1,12,000 अँड अगेन आय कॅनॉट परचेस न्यू वन. शक्यच नाहीये. नाही.
So we'll shift to the cycle if scenario comes like that. तो जब तक अभी ये झमेला है तो ऑल्टरनेट तो इलेक्ट्रिक ही है, तो देखते हैं कुछ अगर होगा तो पॉसिबिलिटी, बट यस वी आर प्लानिंग टू बाय अ इलेक्ट्रिक व्हीकल। क्यों डिसीजन लिया ये मोदी जी ने कहा इसलिए? फ्यूल मतलब एफिशिएंट भी है वो, और फ्यूल के ऊपर अभी तो स्थिति जो है वो कुछ समझ में नहीं आ रहा है आगे चल के क्या होगा। तो फ्यूल इज़ लाइक वो हम लोग के कंट्रोल में नहीं है चीज़, एटलीस्ट इलेक्ट्रिक व्हीकल होगा तो उसका जो ट्रांसपोर्टेशन सब कुछ वो हम लोग के कंट्रोल में होगा। सो लुकिंग एट द कंट्रोल एंड ऑल दिस थिंग्स, तो वही इलेक्ट्रिक व्हीकल इज गुड। जेव्हा मी लोकांना प्रश्न विचारले ना तर तेव्हा मला एक गोष्ट कळतीये की काही लोकांनी तर आत्ताच 6 महिन्यापूर्वी, काही जणांनी 1.5 महिन्यापूर्वी, काही जणांनी 2 महिन्यांपूर्वी अशा पेट्रोलच्या गाड्या घेतलेल्या आहेत आणि आता त्यांना पुन्हा इलेक्ट्रिक व्हेकल घेणं शक्य नाही आहे, किंवा काही जणांच्या गाड्या जरी जुन्या झालेल्या असल्या तरीसुद्धा त्यांची परिस्थिती नसल्या कारणानं किंवा महागाई इतकी वाढती आहे, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता ती लोकंसुद्धा इलेक्ट्रिक व्हेकल घेऊ शकत नाही आहेत. तर मग महागाई तर वाढतीच आहे, म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायची म्हणली तरीसुद्धा ती महाग पडती आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतीही वाढत आहेत, त्यामुळे पेट्रोलची गाडीसुद्धा महाग पडती आहे. तर ह्यावरती आता सोल्युशन काय, तुम्ही काही काढलं आहे का? तर मला कमेंट करून सांगू शकता. आणि तुम्ही मला सांगू शकता की जसं मोदीजींनी अपील केलेलं आहे की इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर करा, तुम्ही करणार आहात का? मला कमेंट करून सांगा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करा.